काय रे इथेही ऑटोमॅटिक होते की कुंथावं लागतं. पण हा प्रश्नावर जो आवरून मी अरे वा छान केलंस असंच काहीतरी शिफारसी दिला. आता नुसते एखाद्याने सगळ्या सिस्टीम सकट घर दाखवले तरी मी म्हणतो चालेल, पण दाखवत असताना सतत परीक्षा घेत असतात तो हे लोक. एका घर मालकाची तर मी सुतार, गवंडी आणि प्लंबर या तिन्ही परीक्षा दिल्या आहेत अशी समजूत झाली असावी. आता या विटा 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 कुठून मागवल्या असतील सांगा भाऊ. पहिला प्रश्न. गोलंदाजी करावी तशी बांधकाम या विषयावरची तो माझ्यावर घरंदाजी करत होता. मी आपला गप्प राहिलो. आता विटा कुठे मिळतात हे मला ठाऊक असायचं काय कारण. मी प्रश्न टाळावा म्हणून म्हटले अरे विटा ना वीट बाजारातून. मला वाटलं संबंध संपला, पण नाही. हे घर बांधणारे लोक सिमेंट कॉन्क्रीटच्या सहवासात राहून अभेद्य होतात. मला वाटलं ज्या बाजारच्या विटा नाहीत घरी पाडून घेतल्यात. मला फक्त बुंदी घरी पाडता येतात इतपत ज्ञान होते. विटांचे नवीनच ऐकत होतो. घरी घरी विटा पाडल्या. घरी घरी म्हणजे स्पेशल भट्टीवर जाऊन हे पहा ही बाजारची वीट आणि ही आमची. मी पुढले 2 तास उजव्या हातात घरची आणि डाव्या हातात बाजारची वीट घेऊन त्याचे घर पाहत हिंडत होतो. एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला वीट येणे का म्हणतात हे मला त्या दिवशी कळले. वा, म्हणजे एकूणच घर बांधणं ही काही खायची गोष्ट नाही. तर पु ल देशपांडेंच्या मी आणि माझा शत्रुपक्ष या कथाकथनातील हा उतारा ऋषिकेश जोशी वाचून दाखवत होते. कार्यक्रमाकडे लक्ष असेल काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स.